बरं चला आपण मान्य करू तुम्ही विखे पाटील यांचं नाव घेता, नितेश राणेंचं नाव घेता, हे तुम्ही सुद्धा मान्य केलं, धन्यवाद तुम्ही मान्य केलं त्यासाठी. पण लॉरेन्स बिश्नोईचं काय? लॉरेन्स बिश्नोईचा काळ आलाय असं तुम्ही म्हणता, असंही विरोधक म्हणतायत. लॉरेन्स बिश्नोईचंही समर्थन आहे. हे बघा मी सांगतो आमचे अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामदादा जगताप हिंदू बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी काय 2 वाक्य बोलले. मुस्लिम समाजाचे मोर्चे सुरू झाले आणि मोर्चे सुरू झाल्यानंतर त्यांच्यातले जे काय गावगुंड आहे त्यांनी सोशल मीडियावर येत धमक्या द्यायला सुरुवात केली. दौंडच्या त्या एका माजी नगराध्यक्ष आहे बादशाह शेख, खालच्या पातळीवर येऊन टीका केली. आणि मग अशा गावगुंडांना पर्याय तर आम्हाला द्यावा लागेल ना एक हिंदू म्हणून मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं, तुम्ही अजून पण विचार करा, दाऊदचा काळ संपलेला आहे, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू. एक हिंदू म्हणून मला गुंडांना पर्याय द्यावा लागणार आहे दादा. तो पर्याय मी तिथं दिलाय. मी काय म्हणत नाही पोरांना तुम्ही लॉरेन्स बिश्नोई व्हा. पण संग्राम बापू, हिंसेचं उत्तर हिंसेनं द्यावं असं कुठं वारकरी परंपरेत म्हटलंय? म्हणून तुम्ही नथुरामचं नाव आणताय, म्हणून तुम्ही लॉरेन्स बिश्नोईचं नाव आणताय. तुम्ही कशाला गुंडांची नावच कशाला घेताय? तुम्ही कीर्तनकार आहात ना. म्हटलंय कुठं म्हटलंय? हिंसेचं उत्तर हिंसेनं द्यावं, गुंड व्हावं. कोण गुंड? हे बघा ऐक दादा, हो भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाच्या माती हनुकाठी हे शिकवणारा आपला वारकरी संप्रदाय, की तुम्ही तुमचा समोरचा माणूस जर चांगला असेल तर त्याला तुम्ही अंडरपॅन्ट पण देऊन टाका तुमची, पण तो खांद्यावर घेतल्यावर कानात मुतायला लागला ना, त्याच्या डोक्यात काट्याच घालायला लावलंय संतांनी.